दुसरीकडे आपण पाहतोय पुण्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ। धर्मेंद्र प्रधान यांच्या पुण्यातील राजीनाम्यासाठी जे आहे ते आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी मुरलीधर मोहोळ यांच्या आंदोलन करताना पाहायला पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। यावेळी पुण्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत आहे। पोलीस आम्हाला एकदम चुकीची वागणूक देत आहे आणि एकदम ढकलाढकली करत आहे। आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा शांततेच्या माध्यमाने मागत आहोत तिथं। पोलिसांकडून आता माहिती आपल्याला सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ताब्यात घेण्यात येत आहेत, बळाचा वापर करण्यात येत आहे। डीसीपी जे आहेत ते स्वतः या ठिकाणी आहेत आणि डीसीपी कडून जे आहे ते आता उचलबांगडी जे करतायत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते स्वतः डीसीपी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आंदोलकांना ताब्यात घेऊन आता हे सगळं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अचानक या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आता डेक्कन पोलिसांकडून पुणे पोलिसांकडून जे आहे ते अटक करण्यात ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सर काय अचानक आंदोलन क्लिअर आहे, बिना परवानगीचं चालणार नाही। त्यांनी परवानगी घ्यावी, जगा पण करायचं आहे, आपल्याला जागा दिली। आपण पाहतोय की पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याचं म्हटलं जातंय। एका आंदोलकाला जे आहे ते असे वडून काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे मोरे यांना अशा पद्धतीने आता आंदोलक जे आहेत ते ताब्यात घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे सगळं आंदोलन जे आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतंय। आंदोलकाकडून मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य मुंबईत आणि पुण्यात आंदोलन केली जात आहेत। पुण्यात जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे, मात्र परवानगी न घेतल्यामुळे या आंदोलकांनी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, पोलीस आता या आंदोलकांना ताब्यात घेते। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील या परिसरात देखील आता विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलनं करतायत। खरं तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबई आणि पुण्यात आंदोलनं सुरू आहे। देशभरात विविध ठिकाणी आपल्याला आंदोलनं पाहायला मिळतात। तर पुण्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले जात आहेत। बालाजी, आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, परवानगी घेतली नव्हती का आंदोलकांनी? आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय। पोलिसांना परवानगी नसताना देखील मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरती हे काँग्रेसचं आक्रमक आंदोलन जे आहे ते पाहायला मिळतंय। त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापटी जी आहे ती होताना पाहायला मिळते। कुठल्याही परिस्थितीत आंदोलक ताब्यात येत नसल्याने पोलिसांनी आता बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर आता जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। दिल्लीतल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे आहे ते जोरदार घोषणाबाजी करत हातात संविधान घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आंदोलन करत होते। सगळ्या कार्यकर्त्यांना आता या कार्यालयापासून दूर करण्यात येते। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी होता। मात्र अचानक झालेल्या या सगळ्या आंदोलनामुळे पोलिसांनी सुद्धा आता खबरदारी म्हणून कार्यालयापासून सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेऊन जे आहे ते बाजूला करण्याचं काम सुरू केलेलं आहे। स्वतः डीसीपी सुद्धा आहेत। मात्र काँग्रेसची या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक झालेली आहे आणि ऐन पाऊस बालाजी, या आंदोलकांशी आपण संवाद साधू शकतो का? त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलं जाते। मात्र आंदोलकांची धरपकड देखील पाहायला मिळते। पोलिसांनी अनेक आंदोलकांना, अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या
आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। महिला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रस्त्यावर बसून खरं तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। तर पुण्यात काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे, मात्र आंदोलकांनी परवानगी घेतली नसल्यामुळे आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। बालाजी पोद्दार आहेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत। बालाजी, आंदोलकांची धरपकड सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।